इथं हा कचऱ्याचा डोंगर जो आहे तो कचऱ्याचा डोंगर कोसळून जवळपास 50 तास होऊन तो ज्यावेळेला कोसळला त्यावेळेला 5 लोकांनी आपोआप स्वतःची सुटका करून घेतली. राहिलेले जे 23 लोक 23 कर्मचारी ज्या प्रशासकीय इमारतीमध्ये अडकले होते, जी प्रशासकीय इमारत हा कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळे ढासळली आणि त्याच्यामध्ये जे 23 लोक अडकले त्याच्यापैकी 9 लोकांना बाहेर काढण्यामध्ये ज्या एनडीआरएफच्या आणि बचाव कार्य करणाऱ्या टीमला यश मिळालं. त्याच्यापैकी एक दुबे नावाचे जे कर्मचारी होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या बाकीच्या लोकांच्यावर उपचार सुरू आहेत. आणखी 9 लोक अजूनही गेल्या 48 तासापासून त्या इमारतीमध्ये अडकून आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तातडीने हे काम करत सांगत होते. काल आम्ही असं ऐकलं की त्या जी इमारत ढासळली आहे त्याची आम्ही पहिले मजले वरचे 2 काढून टाकू आणि मग ते आम्हाला सोपं जायला सांगितलं. पण आज आम्ही इथून बघतोय तर इमारत जशी तशीच आहे. नेमकं करताय काय प्रशासन? नेमक्या आयुक्त इथं बसून करतायत काय? इथलं जी यंत्रणा आहे की बचावाची यंत्रणा आहे ती यंत्रणा नेमकी काय होते काय? इथे जे नातेवाईक या ठिकाणी जमले आहेत लोकांची, ज्यांचे लोक आज अडकले आहेत 50 तासापासून त्यांची काय मानसिकता असेल, त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील, याच्याबद्दल प्रशासनाने काही विचार केलाय की नाही? याच्याबद्दल काय प्रशासन धडक कारवाई तर करणार की नाही? या ठिकाणी ज्या पद्धतीनं बेकायदेशीर, आम्ही असं म्हणतो बेकायदेशीरपणेच हा डोंगर 20 मीटरच्या वर डोंगर उभा करून याचे जेव्हा नियम होता तेव्हा 150 मीटरचे डोंगर उभे राहतात कचऱ्याचे. आणि ज्या कचऱ्याला कुठेही प्रकार म्हणजे एखादा पाषाणाचा डोंगर असेल तर कोसळ त्यांची दरड कोसळली तर समजू शकतो. हे तर काय हे ढिला जो कचरा आहे तो पावसामध्ये ढासळणार. एवढी अक्कल नव्हती या लोकांना. हे सल्लागार म्हणून जे 2-2% करोड रुपयाचं कमिशन देऊन सल्लागार नेमले जातात महानगरपालिकेमध्ये, ते काय करत असतात? इथले जे इंजिनियर्स आहेत, इथले जे तंत्रज्ञ आहेत ते नेमके काय करत असतात? झोपा करत असतात. कशा पद्धतीने हे परमिशन देतात त्या लोकांना? कशा पद्धतीने ही इमारत उभी राहिली? बरं, ही इमारत उभी करण्यामध्ये ज्यांचा हात आहे त्या सगळ्यांना दोषी धरून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे. या ठिकाणी जर मनुष्यवध झाला असेल, मनुष्य हानी झाली असेल तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे ह्या आयुक्तांपासून ते अगदी त्या इंजिनियरपर्यंत आणि कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारांपर्यंत सगळ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले पाहिजेत. या ठिकाणी ठेकेदार ज्या पद्धतीनं या ठेकेदारांशी कोण संबंधित आहेत, कुठले राजकीय पुढारी संबंधित आहेत, कोण राजकीय नेते संबंधित आहेत? या महानगरपालिकेमध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीशिवाय किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या पार्टनरशिपशिवाय कुठलाही प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहत नाही. याच्यामध्ये सुद्धा काही राजकीय पुढारी असू शकतात. त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आमचा असा आरोप आहे. 1100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे, छोटा प्रोजेक्ट नाही. आम्ही सामान्य माणसं म्हणून या महानगरपालिकेमध्ये टॅक्स भरतो आणि त्या टॅक्स भरत असताना आमच्या बांधवांचे जीव जावे म्हणून अशा इमारती म्हणतात आमच्या टॅक्समधनं. हे लाजा नाही वाटत तुम्हाला लोकांना? तेव्हा माझी या ठिकाणी मागणी आहे की लवकरात लवकर जे आता हे 8-9 लोक जे अडकले त्यांच्या लवकरात लवकर त्यांना बाहेर सुरक्षितपणे काढण्यात यावं आणि नातेवाईकांना दिलासा देण्याचं काम त्यांनी करावं. एवढी विनंती, आवाहन आणि अपील सुद्धा मी या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला करतो आहे.